Hello friends, once again welcome in the world of writing skills. मित्र हो, आपण रायटिंग स्किल्स ही व्हिडिओ मालिका पाहत आहोत. या पूर्वीच्या तासाला आपण एक्सपांड द थीम अंतर्गत न्यूज रिपोर्ट आणि स्टोरी कंप्लीटिंग हे दोन टॉपिक पाहिलेले आहेत. At the same time, in previous video lecture, we had started information transfer and also we have discussed about verbal to non-verbal. मित्र हो, आपण यापूर्वी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा टॉपिक सुरू केलेला आहे. या अंतर्गत व्हर्बल टू नॉन व्हर्बल चा अभ्यास आपण केलेला आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं की रायटिंग स्किल मध्ये हा जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर क्वेश्चन नंबर 6A जो प्रश्न आहे, हा प्रश्न एकमेव रायटिंग स्किलचा प्रश्न आहे की जो तुम्हाला 5 पैकी 5 मार्क देऊन जाणार आहे. त्यामुळं माझं सांगणं एवढंच आहे की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल हाच प्रश्न सोडवायचा आहे. परंतु जर व्हर्बल टू नॉन व्हर्बल प्रश्न समजला नाही तर त्यासाठी और असणारा दुसरा प्रश्न आहे, तो म्हणजे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. And in our today's video lecture, we are going to see information transfer non-verbal to verbal. Non-verbal to verbal याचा अर्थ काय? अशाब्दिक स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती दिलेली असते आणि ती माहिती तुम्हाला व्हर्बल म्हणजे शब्दांच्या रूपामध्ये डिस्क्राइब ट्रान्सफॉर्म करायची असते. यासाठी सुरुवातीला आपण मार्किंग स्कीम जी SSC बोर्डाने दिलेली आहे त्याचा अभ्यास करूया. लेट अस सी द मार्किंग स्कीम फॉर नॉन व्हर्बल टू व्हर्बल. मित्र हो, आपण क्वेश्चन नंबर 6B मध्ये जो क्वेश्चन न्यूज रिपोर्ट पाहिला, त्याचप्रमाणे आपण स्टोरी कंप्लीटिंग पाहिलं, त्याचप्रमाणे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल पाहिलं. या तिन्ही प्रश्नाला 1 मार्क हा टायटल साठी होता आणि इथं सुद्धा तोच क्रायटेरिया आहे. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 6 मधील कोणताही टॉपिक तुम्ही सॉल्व्ह करायला गेला तर 1 मार्क हा टायटल साठी फिक्स आहे. फर्स्ट मार्क विल बी गिवन फॉर द सुटेबल टायटल. त्यानंतर यूज ऑफ गिव्हन पॉइंट्स. इन अवर क्वेश्चन पेपर देयर मे बी सम पॉइंट्स आणि ते पॉइंट्स वाचल्यानंतर त्या पॉइंट्स मधील मॅक्झिमम जो भाग आहे तो मॅक्झिमम भाग आपण यामध्ये कव्हर करायचा आहे आणि याच्यासाठी तुम्हाला 2 मार्क आपल्या स्वरूपामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर महत्वाची गोष्ट अशी की जे नॉन व्हर्बल करत असताना आपण पाहिलेली नाही आणि ती गोष्ट म्हणजे यामध्ये व्होकॅब्युलरी आणि ग्रामर. व्होकॅब्युलरी आणि ग्रामर साठी 1 मार्क रिझर्व केलेला आहे. That means you have to use your own construction, you have to use your own words, new words. याच्यासाठी 1 मार्क आहे. आणि शेवटी कन्क्लुजन, ओव्हरऑल इफेक्ट आणि तुमचं प्रेझेंटेशन यासाठी 1 मार्क. अशा प्रकारे 1 अधिक 2 अधिक 1 अधिक 1 टोटल 5 मार्क नॉन व्हर्बल टू व्हर्बल या क्वेश्चन साठी तुम्हाला मिळणार आहे. लेट अस सी वन्स अगेन. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू राइट डाउन इट्स अ टायटल. टायटल कॅरीज 1 मार्क. देन इन युअर क्वेश्चन पेपर there will be some points. You have to read the points once, twice, maybe thrice, and you have to cover all the points. Covering of all the points will be given 2 marks credit.
Then you have to use your own vocabulary, own grammar construction. For vocabulary and grammar construction, there will be 1 mark, and last mark will be there for its conclusion, presentation, or overall effect of your particular writing skill. In this way, 5 marks will be given. पण मित्रहो, आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती नॉन व्हर्बल टू व्हर्बल वरती जे प्रश्न असणार आहेत ते प्रश्न कसे असणार आहेत, तर त्याचं स्वरूप कसं असणार आहे त्याचा आपण अभ्यास करूया. प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला टेबल येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या टेबलमध्ये 2 राज्यांची माहिती असेल. मी सांगितलं यापूर्वी नॉन व्हर्बल शिकवत असताना. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र अँड कर्नाटक, दीज आर 2 नेबरिंग स्टेट्स. त्या 2 स्टेट्स मध्ये इन्फॉर्मेशन, कॅपिटल, पॉप्युलेशन, ऑक्युपेशन. In this way, some points will be given in the form of table, and we have to convert this non-verbal information into verbal format. At the same time, chart will be given. In our school, you may come across various charts, and such type of charts are given. We have to transform this non-verbal information into verbal. ट्री डायग्राम जे आपण नॉन व्हर्बल मध्ये पाहिलं होतं की विटामिन संदर्भामध्ये आपण एक ट्री डायग्रामचा अभ्यास केलेला होता. अशी ट्री डायग्राम येऊ शकते. With the help of given points, you have to describe it in your own words. Pie diagram, flow chart, वेब डायग्राम या पद्धतीचा कोणताही एखादा प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकतो. मित्रहो, आपण गेली कित्येक दिवस रायटिंग स्किल अभ्यासत आहोत. आपल्याला रायटिंग स्किलचा 5 मार्काचा प्रश्न सोडवण्यासाठी मी तुम्हाला प्रत्येक 5 मार्काच्या प्रश्नासाठी 15, 15, 15 आणि 15 असे एकूण 4 म्हणजे 15 चौक 60 मिनिटं 20 मार्काच्या प्रश्नासाठी देणार आहे. कारण उर्वरित जे 60 मार्क आहेत ते 60 मार्क बऱ्यापैकी ऑब्जेक्टिव्ह वाईज आहे. याच्यासाठी फारसा वेळ लागणार नाही, आणि म्हणून हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुमच्यासाठी असणारा जो कालावधी आहे तो 15 मिनिटं नॉन व्हर्बल टू व्हर्बल क्वेश्चन साठी आपण पाहणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल we have seen the marking scheme. 5 marks will be given and how those 5 marks will be given. Then we have seen which type of questions are asked, that is table, chart, tree diagram, pie chart, flow chart and web diagram. Such type of questions are asked for non-verbal to verbal. Now let us see the construction. आता याच्यामध्ये काय आहे, अशाब्दिक जी माहिती दिलेली आहे, अशाब्दिक म्हणजे पॉइंट्सच्या स्वरूपामध्ये. ही माहिती वाक्याच्या स्वरूपात कन्स्ट्रक्शन मध्ये S+V+O ही जी इंग्रजी भाषेची रचना आहे त्या पद्धतीचं दिलेलं नसतं. तर आपल्याला त्या ठिकाणी पॉइंट्स दिलेले आहेत आणि हे पॉइंट्स आपल्याला स्वतःच्या भाषेमध्ये त्याचं कन्स्ट्रक्शन बनवायचंय. रायटिंग स्किलचे इतर टॉपिक आणि नॉन व्हर्बल टू व्हर्बलचा टॉपिक याच्यामध्ये थोडासा फरक आहे. या ठिकाणी 2 गोष्टींची तुलना आपल्याला करायची असते. काही भागामध्ये एखादी गोष्ट अधिक प्रमाणात असते तर काही भागात कमी किंवा अल्प किंवा नसतेच, आणि म्हणून आपल्याला जे कनेक्टर्स वापरायचे आहेत, जोडणारे शब्द वापरायचे आहेत, ते अतिशय महत्वाचे. कन्स्ट्रक्शन आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये हा प्रश्न लिहित असताना कन्स्ट्रक्शन कोणकोणतं अपेक्षित आहे? ऑन द कॉन्ट्ररी, दिस इज द फ्रेज. विरोधाभास,
दोन ठिकाणातला विरोधाभास सांगायचा असेल, फॉर एक्झाम्पल मराठी इज अ लोकल लँग्वेज ऑफ महाराष्ट्रीयन पीपल और मराठी इज अ मदर टंग ऑफ महाराष्ट्रीयन पीपल. ऑन द कॉन्ट्ररी Kannada is the mother tongue of Karnataki people. In this way, on the contrary, यासारखी फ्रेज आपण वापरणार आहोत. Whereas एखाद्या ठिकाणी आहे, एखाद्या ठिकाणी नाही हे सांगायचं असेल तर whereas. And this is a common conjunction. In contrast to, विरोधाभास, in contrast to. त्यानंतर दोन गोष्टींमध्ये साम्यता असेल, सिमिलर, अलाइक, बोथ, ऍज वेल ऍज यासारखं कन्स्ट्रक्शन आपण करणार आहोत. तसेच दोन्हीपैकी एक किंवा दोन्हीपैकी एकही नाही हे सांगण्यासाठी आयदर ऑर, नायदर नॉर, ज्याला आपण इदर ऑर निदर नॉर असं म्हणतो, त्याचाही आपण वापर करणार आहोत. दो, अल्दो यासारखे कॉन्ट्रास्टिंग वर्ड सुद्धा याच्यामध्ये आपल्याला पाहायचे आहेत. अनलेस, ऍट प्रेझेंट, नाउ अटेज यासारखी कन्स्ट्रक्शन आपण या प्रश्नामध्ये करणार आहोत. ओके, सी वन्स अगेन. आपल्याला दोन किंवा दोन पेक्षा अनेक गोष्टींमध्ये जेव्हा तुलना करायची असते तेव्हा आपल्याला तुलनेला अनुसरून शब्द वेगवेगळे वापरायचे आहेत. ऑन द कॉन्ट्ररी, व्हेअर ऍज, अँड, इन कॉन्ट्रास्ट टू, सिमिलर, अलाइक, बोथ, ऍज वेल ऍज, इदर ऑर, दो, अल्दो, अनलेस, ऍट प्रेझेंट, नाउ अटेज. In this way we have to use various connectors. आता मुलं विचारतात सर प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आल्यानंतर हा प्रश्न कशा प्रकारे प्रेझेंट करायचा, सॉल्व्ह करायचा. सुरुवातीला याचं टायटल येणार आहे. तुम्ही तुम्हाला जो टेबल दिला असेल, चार्ट असेल, पाय डायग्राम असेल त्याचा अभ्यास करायचा आणि त्याच्यावरून त्याचं टायटल पहिल्यांदा फिक्स करायचं. याच्यासाठी 1 मार्क त्या ठिकाणी आहे. जरी दोन गोष्टींमध्ये तुलना असली तरी सुद्धा तुम्हाला दोन्ही पॅरेग्राफ एकत्रच लिहायचे आहेत. याचा अर्थ तुम्हाला साधारणपणे 2 ते 3 पॅरेग्राफ मॅक्झिमम याचं लिखाण करायचं आहे. 2 ठिकाण असतील तर 2 ठिकाणांसाठी वेगवेगळा पॅरेग्राफ करायचा नाही, तर 2 ठिकाणासाठी एकच पॅरेग्राफ आपण अभ्यासणार आहोत. चला तर आपण आता याचं एखादं उदाहरण आपण पाहणार आहोत. कशा प्रकारे नॉन व्हर्बलचं व्हर्बल आपण करू शकतो. ठीक आहे, लेट अस सी द एक्झाम्पल. आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन व्हर्बल टू व्हर्बल यावर आधारित प्रश्न कसा येऊ शकतो त्याचे एक उदाहरण आपण पाहतोय. कल्पना करा हाच प्रश्न आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपणाला आलेला आहे. प्रश्न कसा असेल, हाऊस स्पॅरो आणि फॉरेस्ट स्पॅरो च्या संदर्भामध्ये एक टेबल आलेलं आहे. ऑब्झर्व द टेबल अँड ट्रान्सफॉर्म द इन्फॉर्मेशन फ्रॉम नॉन व्हर्बल टू व्हर्बल. अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला माहित आहे हाऊस स्पॅरो म्हणजे साधारणपणे आपल्या परिसरामध्ये घराच्या आसपास जे आढळणारी चिमणी आहे त्याला आपण हाऊस स्पॅरो असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे फॉरेस्ट स्पॅरो, जी चिमणी आपल्याला साधारणपणे जंगलामध्ये किंवा रानटी चिमणी त्याला आपण म्हणूया किंवा जंगलामध्ये आढळणारी चिमणी. आता ह्या 2 चिमण्यांमध्ये काही समानता आहे आणि बराचसा फरक देखील आहे. आता याच्यावरती आपल्याला नॉन व्हर्बल टू व्हर्बल लिहायचं आहे. एक गोष्ट महत्वाची, हाऊस स्पॅरोसाठी वेगळा पॅरेग्राफ,
आणि फॉरेस्ट स्पॅरोसाठी वेगळा पॅरेग्राफ करायचा नाही. तर दोन्हीचंही वर्णन एकाच पॅरेग्राफ मध्ये नव्हे, एकाच वाक्यामध्ये येणार आहे. जे शब्द तुम्हाला मी सांगितले, ऑन द कॉन्ट्ररी, ऍट द सेम टाइम, व्हेअर ऍज, इदर ऑर, निदर नॉर, ऍट द सेम टाइम, अँड, ऑर यासारखे कनेक्टर आपल्याला वापरायचे आहेत आणि आपण दोन्हीही स्पॅरो एकाच वाक्यामध्ये घेणार आहोत. सुरुवातीला प्रश्न समजावून घेऊया. हाऊस स्पॅरो, फॉरेस्ट स्पॅरो. हाऊस स्पॅरो ब्लॅक अँड ब्राऊन इन कलर. फॉरेस्ट स्पॅरो ब्लूइश अँड ग्रे इन कलर. म्हणजे कलरच्या बाबतीत दोन स्पॅरो मध्ये डिफरन्स आहे. इट सीड्स अँड इन्सेक्ट्स. हाऊस स्पॅरो ह्या सीड्स आणि इन्सेक्ट्स खातात. फॉरेस्ट स्पॅरो इट सीड्स अँड इन्सेक्ट्स. फॉरेस्ट स्पॅरो सुद्धा तेच खातात जे हाऊस स्पॅरोज खातात. याचा अर्थ दोन्हीमध्ये समानता आहे. बिल्ड नेस्ट इन अ होल इन अ हाऊस. हाऊस स्पॅरोज घरटं कुठे बांधतात? इन अ होल, इन अ हाऊस. दोन्हीपैकी एका ठिकाणी. फॉरेस्ट स्पॅरो बिल्ड नेस्ट इन हेजेस अँड बुशेस. त्या ठिकाणी ते घरटं आपलं बांधतात. ले 3 to 6 eggs at a time. एका वेळेस 3 ते 6 अंडी हाऊस स्पॅरोज घालतात. फॉरेस्ट स्पॅरो लेस 2 to 4 eggs at a time. एका वेळेस 2 ते 4 अंडी. मेक नॉइज इन अ सिरीज ऑफ कॉल्स. सतत एका मालिकेमध्ये ते आवाज करतात. सिरीज ऑफ कॉल. सिंग अ वार्बलिंग सॉन्ग. एक प्रकारचे गीत स्वरूपामध्ये ते आवाज करतात. अशा प्रकारे काही समानता, काही विषमता, काही विरोधाभास आपल्याला दोन स्पॅरो मध्ये पाहायचे. सुरुवातीला आपण त्याचं टायटल देणार आहोत. सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस बिटवीन हाऊस स्पॅरो अँड फॉरेस्ट स्पॅरो. दिस विल बी द टायटल फॉर 1 mark. त्यानंतर पहिला जो पॅरेग्राफ आहे तो पहिला पॅरेग्राफ हा थोडासा इंट्रोडक्टरी असला पाहिजे. दोन स्पॅरोचं थोडक्यात फक्त ओळख आपण करणार आहोत. फॉर एक्झाम्पल, हाऊस स्पॅरो अँड फॉरेस्ट स्पॅरो ह्या दोन प्रकारच्या स्पॅरोज आहेत. या दोन स्पॅरोज मध्ये काही समानता, त्याच वेळेस काही विषमता देखील पाहायला मिळते. हाऊस स्पॅरोज and forest sparrows are two types of sparrows. There are some similarities. At the same time, there are some differences between house sparrow and forest sparrow. फक्त आपण सुरुवात करणार आहोत की ज्याच्यामध्ये आपल्याला सांगायचं आहे की हाऊस स्पॅरो आणि फॉरेस्ट स्पॅरो मध्ये बरेचशी समानता आहे आणि काही विरोधाभास सुद्धा आहे. हा झाला इंट्रोडक्शनचा पॅरेग्राफ. आता पुढचा जो पॅरेग्राफ असणार आहे, जो मुख्य पॅरेग्राफ आहे, त्या मुख्य पॅरेग्राफ मध्ये आपल्याला दिलेले सगळे पॉइंट्स आपण कव्हर करणार आहोत. आता रंगाच्या बाबतीमध्ये दोन्हीमध्ये विषमता आहे. आपण ऑन द अदर हँड शब्द वापरू शकतो. ऑन द कॉन्ट्ररी वापरू शकतो. व्हेअर ऍज यासारखे शब्द आपण वापरू शकतो. हाऊस स्पॅरो ब्लॅक अँड ब्राऊन इन कलर. मग कसं लिहायचं? हाऊस स्पॅरोज आर ब्लॅक अँड ब्राऊन इन कलर व्हेअर ऍज फॉरेस्ट स्पॅरोज आर ब्लूइश अँड ग्रे इन कलर. एक गोष्ट महत्वाची, दोन्हीही स्पॅरोचं वर्णन एकाच वाक्यामध्ये वेगवेगळे कनेक्टर्स वापरून येणं अपेक्षित आहे. बघा, पहिलं वाक्य,
house sparrows are black and brown in color, whereas forest sparrows are bluish and gray in color. दोन्हीमध्ये साम्य आहे म्हणून आपण हा शब्द वापरला, दोन्हीमध्ये विरोधाभास आहे म्हणून आपण हा शब्द वापरला. आता पुढील पॉइंट मध्ये साम्यता आहे. Eat seeds and insects. Forest sparrow eat seeds and insects. दोन्हीही स्पॅरोज फूड आणि इन्सेक्ट्स खातात. म्हणून both house sparrows and forest sparrows eat seeds and insects. दोन्हीचं खाद्य एकच आहे, सिमिलॅरिटी आहे आणि म्हणून both house sparrows and forest sparrows eat seeds and insects. आता दोघांचं घरामध्ये फरक आहे. हाऊस स्पॅरो builds nest in a hole or in a house. On the contrary, त्याचा विरोधाभास, on the contrary, forest sparrow builds nest in the hedges and bushes. दोन्हीमध्ये विरोधाभास आपण अभ्यासत आहोत. आता हाऊस स्पॅरोजच्या बाबतीमध्ये पुढचा विरोधाभास असा आहे की हाऊस स्पॅरोज एका वेळेस साधारणपणे 3 ते 6 अंडी देते, तर फॉरेस्ट स्पॅरो ही साधारणपणे 2 ते 4. हाऊस स्पॅरोज lay 3 to 6 eggs at a time. उभाई प्रत्येक खेपेला शक्यतो कनेक्टर वेगळा वापरायचा. हाऊस स्पॅरो lays 3 to 6 eggs at a time, while forest sparrow lays 2 to 4 eggs at a time. दोन्हीमध्ये विरोधाभास आहे. हाऊस स्पॅरो makes noise in a series of calls. House sparrow makes noise in a series of calls at the same time. Forest sparrow sings a warbling song. ते दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये आपण दोन्हीचं एवढं वर्णन सफिशियंट आहे. आणि शेवटचं पॅराग्राफ, in this way there are some similarities and differences between house sparrow and forest sparrow. चला आपण परत एकदा पाहूया. सुरुवातीला याचा आपण टायटल लिहिणार आहोत, similarities and differences between house sparrows and forest sparrow. सुरुवातीला इंट्रोडक्शन. House sparrows and forest sparrows are two different types of sparrows. There are some similarities, at the same time some differences between house sparrow and forest sparrow. This is the first introductory paragraph. Actual body. House sparrows are black and brown in color. On the other hand, forest sparrows are bluish and gray in color. Both house sparrows and forest sparrows eat seeds and insects. That means the food of house sparrow and forest sparrow is same to same. House sparrow builds nest in a hole or in a house, whereas forest sparrow build nest in hedges and bushes. याला अनुसरून अजून आपण एक्स्ट्रा 1-2 वाक्य ऍड नक्कीच करू शकतो. House sparrow lays 3 to 6 eggs at a time, while forest sparrow lays 2 to 4 eggs at a time. House sparrow make noise in a series of calls at the same time. Forest sparrow sings a warbling song. हा दुसरा पॅराग्राफ आणि तिसऱ्या पॅराग्राफ मध्ये एवढंच द्यायचं. In this way there are some similarities and differences
between house sparrows and forest sparrows. ओके, आपण पुढील एक दोन उदाहरणं नंतर ऑडिओच्या स्वरूपामध्ये अभ्यासणार आहोत. ओके, यानंतर पुढील उदाहरणांचा अभ्यास आपण ऑडिओच्या स्वरूपामध्ये करणार आहोत. ज्याप्रमाणे हाऊस स्पॅरो आणि फॉरेस्ट स्पॅरोचा टेबल आपण अभ्यासला, त्याच पद्धतीनं समर, रेनी सीझन आणि विंटर या 3 सीझनचा एकत्रित अभ्यास आपण करणार आहोत नॉन व्हर्बल टू व्हर्बलच्या स्वरूपामध्ये. मित्रहो, परीक्षेसाठी प्रश्न असा असतो, रीड द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फॉलोइंग टेबल, राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ बेस्ड ऑन इट, गिव्ह अ सुटेबल टायटल टू इट. प्रश्न असा आहे, टेबल आहे समर, रेनी सीझन आणि विंटर. ड्युरेशन समर फेब्रुवारी टू मे, रेनी सीझन जून टू सप्टेंबर, विंटर ऑक्टोबर टू जानेवारी. क्लायमेट समर व्हेरी हॉट, रेनी सीझन क्लाउडी, चिली कोल्ड, विंटर कोल्ड असतो. फेस्टिवल्स फेअर्स, मील्स. इन समर, इन रेनी सीझन गौरी अँड गणेश फेस्टिवल. विंटर दीपावली, दशेरा. वर्क ऑफ फार्मर्स समर प्लगिंग फील्ड, रेनी सीझन सोईंग द सीड्स, विंटर सोईंग सीड्स. आता हा प्रश्न वाचल्यानंतर एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते की हे जे टेबल आहे, हे टेबल आपणाला सीझन बद्दल माहिती सांगतं आणि हे सीझन्स हे भारतातील आहेत. आणि म्हणून सुरुवातीला आपण टायटल लिहायचंय, सीझन्स इन इंडिया. टायटल एक मार्क, सीझन्स इन इंडिया. आपण इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ पहिल्यांदा पाहतोय. देअर आर 3 सीझन्स इन इंडिया. दे आर समर, रेनी सीझन अँड विंटर सीझन. दे आर डिफरंट फ्रॉम ईच अदर. हा झाला इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. यानंतर महत्वाचा जो दुसरा पॅरेग्राफ आहे, तो पॅरेग्राफ आता आपण पाहूया. द ड्युरेशन ऑफ समर इज बिटवीन फेब्रुवारी टू मे, वेअर ॲज रेनी सीझन इज फ्रॉम जून टू सप्टेंबर, व्हाईल विंटर is between October to January. The climate of season is different. Summer is very hot. On the other hand, winter is very cold. Whereas rainy season is cloudy, chilly cold. There are different festivals celebrated in these seasons. They are fairs and meals in summer. Gauri and Ganesh festivals are celebrated in rainy season. At the same time, Deepavali and Dashera are celebrated in winter season. Farmers are busy in plugging the field in summer. The farmers are busy in sowing the seeds in both rainy and winter season. Last paragraph. In this way, summer, rainy season and winter are different from each other. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण याचं वर्णन करणार आहोत. यानंतर आपण पाय चार्ट चा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, परीक्षेला पाय चार्ट आपल्याला येऊ शकतं. थोडक्यात वर्तुळाकृती
त्यामध्ये पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये तुम्हाला माहिती नॉन व्हर्बल स्वरूपात दिलेली असते. आपण एक्झाम्पल पाहूया. द पाय चार्ट बिलो शोज द पर्सेंटेज ऑफ द फॉलोइंग पर्सन्स इन इंडिया वॉचिंग TV प्रोग्राम्स. यामध्ये दिलेले आहेत वुमेन 50% फॅमिली सिरियल्स, स्टुडंट्स 30% क्रिकेट, फिल्म्स, डिस्कवरी चॅनल, ओल्ड पर्सन्स religious serials 10%, men news quiz 10%. In this way we have given a pie chart. आता ह्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे. तर TV पाहण्याचं जे प्रमाण आहे ते TV पाहण्याचं प्रमाण दिलेलं आहे पर्सेंटेजच्या स्वरूपामध्ये. आणि म्हणून याचं टायटल जे असणार आहे, जे आपणाला 1 मार्क देणार आहे, ते टायटल असं असेल पर्सेंटेज ऑफ वॉचिंग TV प्रोग्राम. परत एकदा पहा, पर्सेंटेज ऑफ वॉचिंग TV प्रोग्राम. सुरुवातीचा इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ. Nowadays TV is becoming a popular medium of entertainment. People like to watch different TV programs. They spend their leisure in watching TV programs. This is introductory paragraph. Once again, nowadays TV is becoming a popular medium of entertainment. People like to watch different TV programs. They spend their leisure in watching TV program. This is the first introductory paragraph. Now the main paragraph. मुख्य भाग आपण पाहूया. Maximum women like family serials. About 50% women are the spectators of family serials. About 30% students, spectators spend their time in watching TV programs. The students like cricket matches, new released films and Discovery Channel. 10% men spectators spend their time in news and quiz. Old persons are the spectators of 10% TV programs. They like religious serials. तो महत्त्वाचा पॅरेग्राफ आहे. दुसरा पॅरेग्राफ, त्यामध्ये आपण सगळे पॉइंट कव्हर केलेले आहेत. Now let us see the last paragraph. In this way, people spend their time in watching their favorite programs. मित्र हो, आपल्याला 3 पॅरेग्राफच्या रूपामध्ये हे नॉन व्हर्बल टू व्हर्बल आपल्याला मांडायचं आहे. सुरुवातीला पहिल्यांदा आपल्याला टायटल लिहायचं आहे, ज्याच्यासाठी 1 मार्क आहे, पर्सेंटेज ऑफ वॉचिंग TV प्रोग्राम. त्यानंतर पहिला पॅरेग्राफ येणार आहे. पहिल्या पॅरेग्राफमध्ये इंट्रोडक्शन असेल, त्यानंतर पुढील 2 पॅरेग्राफमध्ये मुख्य भाग कव्हर करायचा आहे आणि तिसरा कन्क्लुजनचा भाग असणार आहे. यानंतर आपण वेब डायग्रामचा अभ्यास करणार आहोत. परीक्षेला वेब डायग्राम आपणाला नॉन व्हर्बलच्या स्वरूपामध्ये येऊ शकते. याचं आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन व्हर्बल स्वरूपामध्ये कसं करता येईल ते आपण पाहूया. सुरुवातीला जो प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये येणार आहे तो प्रश्न आपण समजावून घेऊ. राईट अ शॉर्ट पॅरेग्राफ युजिंग द इन्फॉर्मेशन गिव्हन इन द फॉलोइंग वेब. In about 100 words,
write a short paragraph using the information. We have given a web diagram, and with the help of this web diagram we have to describe this non-verbal form into verbal form. सुरुवातीला आपण डायग्रामचा अभ्यास करूया. सक्सेस ऑफ स्टुडंट्स, हे जे डायग्राम आहे ही सक्सेस ऑफ स्टुडंट्स बद्दल आहे. सक्सेस ऑफ स्टुडंट्स, गुड फ्रेंड सर्कल, डेली होमवर्क, balanced diet, overcome difficulties, family background, seek proper guidance, time management, respect for teachers, reading habit, regular in school. म्हणजे आयुष्यामध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला यशस्वी व्हायचं असेल तर कोणकोणत्या घटकांची गरज आहे याची माहिती या वेब डायग्राम मध्ये दिलेली आहे. आपल्याला सुरुवातीला याचं टायटल लिहायचंय. माझ्या मते आहे तसं टायटल लिहिलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही. सक्सेस ऑफ स्टुडंट्स, सक्सेस ऑफ स्टुडंट्स. ॲज युजल पहिला पॅरेग्राफ हा इंट्रोडक्टरी असणार आहे. तो कसा असेल तो आपण पाहूया. Every student try to get success in different examination. Every student try to get success in different examination. To achieve a brilliant success in a goal of every student, there are different factors responsible for the success. This is introductory paragraph about the web. Title: Success of Students. First paragraph: Every student try to get success in different examination. To achieve a brilliant success is a goal of every student. There are different factors responsible for the success. Now let us see the second main paragraph. Daily homework done by the students leads them to success. The students should take balanced diet to maintain healthy life, or the student should take balanced diet to remain healthy and fit. The healthy students are always successful. However, family background of students plays a vital role in their success. The students must have the ability to overcome difficulties. Many times there are difficulties, so they have the ability. The students must have the ability to overcome difficulties. Moreover, they should seek proper guidance about their study and career. Time management is a key to success. The students should respect teachers and elders. The students should respect teachers and elders. Polite and obedient students are always rewarded with success. However, they must be regular in school. They should cultivate the habit of reading. They should read storybooks, study materials, etc. The students must have good friend circle. In this way, in second paragraph, we have completed all the important points in a given diagram. Last paragraph. In this way, the different factors enable the students to be successful in their life. This is conclusion. मित्र हो, अशा प्रकारे आज आपण नॉन वर्बल टू वर्बल हा टॉपिक अभ्यासलेला आहे. मित्र हो,
परीक्षेच्या दृष्टीनं 5 पैकी 5 मार्क मिळवून देण्यासाठी हा इन्फॉर्मेशन ट्रान्सफर अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं सर्वांनी या प्रश्नाचा अधिकाधिक सराव करायचा आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न आज आपण पाहिलेला आहे. ओके, धन्यवाद, गुड बाय, थँक्यू व्हेरी मच.